दरम्यान पुन्हा एकदा संभाजीनगरच्या परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आक्रमक विद्यार्थ्यांनी आता पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना गेटवरच अडवल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरच्या परीक्षा केंद्राबाहेर आता गोंधळ वाढल्याचं पाहायला मिळतंय। सिस्टमच काम करत नसल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर हा गोंधळ आता अधिकच वाढलाय। लिपिक पदाच्या परीक्षेसाठी इथे विद्यार्थी जमले होते आणि सिस्टमच काम करत नाही। लॉग इन होत आहे तर लॉग आउटही तसंच अचानकपणे होत असताना पाहायला मिळतंय। अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यात। एनडीटीव्ही मराठीशी विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्याला वाचा फोडली आणि त्याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख संपर्कात आहेत। मोहसिन, गोंधळ वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तन्मय, अजूनही गोंधळ सुरूच आहे। विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करतात। पहिली बॅचची परीक्षा संपली, ते सगळे विद्यार्थी बाहेर आले। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे फेल झालो आहोत, कारण ते कीबोर्डच बरोबर नव्हता, स्क्रीन सगळी खराब होती आणि ते विद्यार्थ्यांना पोलीस आता बाहेर जायला सांगतायत। मात्र ते विद्यार्थी गेटच्या बाहेर यायला तयार नाहीये। दुसरे विद्यार्थी त्यांना बाहेर येऊ देत नाही आणि त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। न्यायालयाचे एक न्यायाधीश देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे। ते विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवत आहेत, मात्र विद्यार्थी आतमध्ये जायला तयार नाहीये। कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा माध्यमांसमोर करा आणि या सगळ्या बाबत परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे, किंवा न्यायालयात ही सगळी परीक्षा घ्यावी अशी मागणी आहे। त्यामुळे गोंधळाचं प्रचंड वातावरण आहे। पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत इथे झटापट देखील होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता चर्चा होते का हे पाहावं लागेल। मात्र सध्या तरी सेंटर बाहेर गोंधळाचं वातावरण आहे। तन्मय, मोहसिन, किती बॅच मध्ये ही परीक्षा होणार होती आणि किती विद्यार्थी आता बाहेर अजूनही खोळंबलेत? ही सगळी परीक्षा 3 बॅच मध्ये होणार होती। हायकोर्टच्या लिपिक पदाची ही परीक्षा होती। पहिली बॅच जेव्हा आतमध्ये गेली तर त्यांना प्रचंड या परीक्षेत गोंधळाचा अनुभव आला आणि त्यामुळे ही सगळी बिंग फुटलं आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला। आता बाहेर किमान 200 ते 250 विद्यार्थी हे सगळे थांबलेले आहे आणि फक्त संभाजीनगरच नाही तर आता जी माहिती मिळते नांदेडमध्ये देखील असाच सगळा प्रकार झालेला आहे। तिथं देखील विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी सेंटरवर असा गोंधळाचं वातावरण असल्याचा आरोप विद्यार्थी करतायत आणि त्यांना जे परीक्षेसाठी संगणक देण्यात आले होते या संगणकामध्ये कीबोर्डचे बटन हे अक्षरशः दाबल्यानंतर बाहेर पडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। त्यामुळे सगळेच विद्यार्थी या परीक्षेत नापास होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुढे ढकलावी आणि यापुढे ती परीक्षा न्यायालयात घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे। तन्मय, नक्कीच मोहसिन, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। काय काय विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात ते देखील पाहूयात। पैसे फी वगैरे पेड केली नाही का, क्लासेस वगैरे काय नाही। मी 1.5 वर्षापासून याचा अभ्यास करतो हायकोर्टचा नाही का। इथं या सेंटरवरती ना कीबोर्ड चांगला आहे ना डिस्प्ले चांगला आहे। इथं पूर्ण डिस्प्ले वगैरे ग्लिच होतात आहे, पूर्ण डिस्प्लेवरती कलर चेंज होतात आहे आणि ऑन टाइम एक्झाम होतच नाहीये। आणि एक्झाम होती ते पण कसं 5-10 मुलांची एक्झाम होती। पहिल्यांदा स्टार्टिंगला 5-10 मुलांची होती। कोणाचं लॉग इन होतंय तर कोणाचं लॉग आउट होतंय, ऑटोमॅटिकली होतंय, कोणाचं ऑटोमॅटिकली कलर चेंज होतोय सर।